10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना वर्षभर केलेल्या अभ्यासाची खरी परीक्षा आता आहे. पण लक्षात ठेवा, घाबरायचं नाही, आत्मविश्वास ठेवायचा. पहिल्यांदा पेपर जेव्हा आपल्या हातात येत असतो त्यावेळेस 5 मिनिटं शांत बसून तो प्रश्नपत्रिका वाचायला पाहिजे. आपण घाई नाही करायची. अवघड आहेत, कठीण आहेत ती ओळखा. ज्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित येतात ती आधी सोडवा. यामुळे आत्मविश्वास वाढतो, वेळही व्यवस्थित मॅनेज होतो. प्रत्येक प्रश्नासाठी ठराविक वेळ द्या. एका प्रश्नावर जास्त वेळ अडकू नका. सगळा पेपर सोडवणं हे खूप महत्त्वाचं असतं. अक्षर स्वच्छ ठेवा, मुद्देसूद लिहा. आवश्यक ठिकाणी हेडिंग किंवा पॉईंट्सचा उपयोग आपण केला पाहिजे. व्याकरण आणि स्पेलिंगकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. MCQ, त्यातलं ग्रामर काळजीपूर्वक आपण वाचायला पाहिजे. प्रश्न व्यवस्थित वाचा, घाईत उत्तरे लिहू नका. शेवटची 10 मिनिटं ही खूप महत्त्वाची असतात. त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, तर आपण आपला पेपर हा सगळा सोडवला आहे का, त्याची उत्तरे व्यवस्थित लिहिलीत का, कोणता प्रश्न बाकी आहे का, हे आपण पाहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, पेपर कठीण असतो हा कधी कठीण असतो, ज्यावेळेस आपला आत्मविश्वास कमी पडतो. आत्मविश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आत्मविश्वासानं पेपर सोडवा. कोणताही पेपर हा कठीण नाही. तुम्हाला तुमच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.